सर्व महिलांकरिता आज एक आनंदाची बातमी तर आता नवीन योजना सुरू झालेल्या तर मोफत शिलाई मशीन योजना आता सुरू करण्यात आलेली आहे। आजच अर्ज करा आणि शिलाई मशीन मिळवा। सर्व महिलांकरिता खुशीचे वातावरण आहे। मर्यादा वेळेतच तुम्ही तुमचा अर्ज अगदी सोप्या पद्धतीने करा आणि मोफत शिलाई मशीन मिळवा। अर्ज कसा करायचा आहे, कोणकोणते कागदपत्रे ते लागणार आहे, सर्व महिलांकरिता आज मोठी आनंदाची बातमी तर आता सरकारकडून मोफत शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर घर बसल्या या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता, तेही झिरो खर्चात। कोणाला मशीन मिळणार आहे, अर्ज कसा करायचा, कोणते कागदपत्र लागणार आहे, त्याचप्रमाणे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर महिलांना मोफत शिलाई मशीन दिली जात आहे। घर बसल्या काम किंवा तुम्ही काम करून 5 ते 15,000 रुपये महिना मिळवू शकता। ग्रामीण व आर्थिक दृष्ट्या कमजोर महिलांसाठी संधी आहे। घरबसल्या रोजगार छोटा व्यवसाय सुरू करता येणार आहे। आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन। त्याचप्रमाणे आता पात्रता काय आहे, यामध्ये अर्जदार महिला असावी। याचप्रमाणे साधारण वय त्यांचं 18 ते 40 वयोगटातील महिला असणे आवश्यक आहे। वार्षिक उत्पन्न तुमचं कमी असणे आवश्यक आहे। शिवणकाम म्हणजे जे काही शिलाई मशीनचं थोडं ज्ञान असणे आवश्यक आहे। यामध्ये काही ठिकाणी विधवा, दिव्यांग, गरजू महिलांना प्राधान्य देण्यात येते। तर आता याचे जे काही ऑनलाईन अर्ज आहे ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन, हे आपण इथं पाहणार आहे। तर आता यामध्ये जे काही जिल्हे आहे, बीडमध्ये अर्ज सुरू झालेले आहे, ऑनलाईन आहे आणि ऑफलाईन आहे। यवतमाळमध्ये ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहे। नांदेडमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज इकडे सुरू झालेले आहे। लातूरमध्ये ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहे। त्याचप्रमाणे धाराशिव उस्मानाबादमध्ये ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे। परभणीमध्ये ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीकडे अर्ज सुरू आहे। हिंगोलीमध्ये ऑफलाईन तर ऑनलाईन लवकरच सुरू होईल। जळगावमध्ये ऑनलाईन अर्ज सुरू आहे। धुळेमध्ये सुद्धा ऑफलाईन अर्ज इथं सुरू आहे। आता यामध्ये विश्वकर्मा योजना आहे, त्याचप्रमाणे पंचायत समिती योजना आहे। तर अशा भरपूर योजना आहे। या योजनेच्या अंतर्गत महिलांना मोफत शिलाई मशीन, त्याचप्रमाणे रोजगाराची संधी, 500 रुपये डेली रोज प्रशिक्षणाच्या मार्फत, याबद्दल सुद्धा आपण आजच्याच व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। नंदुरबारमध्ये ऑफलाईन अर्ज सुरू आहे। अहमदनगरमध्ये ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही अर्ज सुरू आहेत। पुण्यामध्ये ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही अर्ज सुरू आहेत। सोलापूरमध्ये ऑफलाईन, सातारामध्ये ऑफलाईन, सांगलीमध्ये ऑफलाईन, कोल्हापूरमध्ये ऑफलाईन। तर आता सर्वच इकडं ऑनलाईनची पद्धत इथं सुरू करण्यात आलेली आहे। होता वस्तूवर कमीच जिल्ह्यांमध्ये इथं ऑफलाईन आहे। यानंतर कोल्हापूरमध्ये ऑफलाईन, छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनलाईन, जालन्यामध्ये ऑफलाईन, बुलढाण्यामध्ये दोन्ही सुरू आहे, ऑफलाईन आणि ऑनलाईन। अकोल्यामध्ये ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही सुरू आहे। वाशिममध्ये ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही सुरू आहे। अमरावतीमध्ये ऑनलाईन, वर्ध्यामध्ये ऑफलाईन, भंडाऱ्यामध्ये ऑफलाईन, त्याचप्रमाणे गोंदियामध्ये ऑफलाईन, चंद्रपूरमध्ये ऑफलाईन, गडचिरोलीमध्ये ऑफलाईन, रायगडमध्ये ऑनलाईन, ठाण्यामध्ये ऑनलाईन, पालघरमध्ये ऑफलाईन। याचप्रमाणे आता राहिलेले जे काही जिल्हे आहे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग। मुंबई शहरमध्ये प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे। मुंबई उपनगरमध्ये अपडेट बाकी आहे। त्याचप्रमाणे नागपूरमध्ये लवकरच सुरू होण्याची अपेक्षित आहे। त्याचप्रमाणे नाशिकमध्ये शासनिक मंजुरी बाकी राहिलेली आहे। रत्नागिरीमध्ये अपडेट जे काही पेंडिंगमध्ये आहे आणि सिंधुदुर्गमध्ये प्रक्रिया अधिक झालेली नाही आहे। तर यासाठी लागणारे तुम्हाला आवश्यक कागदपत्र आधार कार्ड लागणार आहे। ज्यांना कोणाला मोफत शिलाई मशीन पाहिजे असेल अशा महिलांना आधार कार्ड, राहण्याचा पुरावामध्ये तुम्ही वोटर कार्ड असेल किंवा तुमचं आधार कार्ड देखील देऊ शकता। उत्पन्नाचं प्रमाणपत्र, फोटो, मोबाईल नंबर इत्यादी तुम्हाला लागणार आहे। कागदपत्र योग्य पद्धतीने ते जोडायचे आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा फॉर्म रिजेक्ट देखील होऊ शकतो। काही जिल्ह्यांमध्ये अजूनही प्रक्रिया सुरू आहे। तर आता हा जो अर्ज आहे, पंचायत, महानगरपालिका, CSC सेंटर अशा ऑनलाईन सुविधासुद्धा इथं आहे। तर आता यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे PM विश्वकर्मा योजना, जे की या योजनेच्या अंतर्गत ट्रेलर जे काही महिला जर असेल तर अशांना इथं प्राधान्य इथं देण्यात येते। तर व्यक्तीसुद्धा यासाठी अर्ज करू शकते। थेट सरकार मदत देत नाही तुम्हाला। यामध्ये 15,000ची तिलकूट तुम्हाला इथे देण्यात येते शिवण मशीन खरेदी करण्यासाठी। त्याचप्रमाणे यामध्ये कोण पात्र आहेत, तुम्हाला टेलर काम येणे आवश्यक आहे। याचप्रमाणे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता। तर कुठे करायचं आहे, CSC सेंटरवरती जाऊन तुम्हाला विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरून घ्यायचा आहे। तर यामध्ये टेलर निवडा, टेलरची माहिती तुम्हाला इथं भरायची आहे। याचप्रमाणे तुम्ही जसा त्याचा फॉर्म भराल तर ट्रेनिंगसोबत तुम्हाला जेव्हा तुम्हाला कॉल येईल की तुमची ट्रेनिंग आहे, तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी तुमची ट्रेनिंग राहणार आहे। 500 रुपये पर डे तुम्हाला इथं राहणार आहे।
त्याचप्रमाणे 1 ते 2 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज देखील इथं मिळणार आहे. मोफत शिवण मशीन योजना अर्ज प्रक्रिया या पद्धतीने आहे. तर ऑफलाईन तुम्हाला जवळच्या ग्रामपंचायत जे की जिल्ह्याच्या ठिकाणी राहते ग्रामपंचायत तिथं तुम्ही चेक करा. नगर परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती इथं तुम्ही तुमच्या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झाले का लगेच चेक करा. मोफत शिलाई मशीन योजनेचा फॉर्म घ्यायचा आहे. नाव, पत्ता, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, त्याचप्रमाणे उत्पन्नाची माहिती, आवश्यक कागदपत्र जोडून अर्ज तिथं द्यायचा आहे आणि त्यांच्याकडून रिसिप्ट घ्यायची आहे. ऑनलाईन प्रक्रियामध्ये तुम्हाला विश्वकर्मा योजना आहे, अशा भरपूर योजना आहेत. तर त्यावरती CSC सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता. याचप्रमाणे रजिस्ट्रेशन करून. तर आता मोफत शिलाई मशीन ऑनलाईन अर्ज फुल प्रोसेस कशा पद्धतीने आहे. सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर इथं तुम्हाला टाकायचं आहे मोफत शिलाई मशीन योजना महिला व बालविकास अधिकारी यांच्या वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. याआधी जर तुम्ही नोंदणी केलेली नसेल तर यामध्ये तुमचं नाव टाका, मोबाईल नंबर टाका. यानंतर तुमचा OTP टाकून तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन पासवर्ड इथं तयार करून घ्यायचा आहे. पासवर्ड तयार केल्याच्या नंतर इथं आता आपल्याला लॉग इन म्हणून आपला मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. यानंतर चौथी स्टेप येते अप्लाय. आता योजना सिलेक्ट करा म्हणून येते आपल्याला. तर आता शिवण मशीन योजना इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. वैयक्तिक माहितीमध्ये आपलं पूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख, कुटुंबिक माहिती, वार्षिक उत्पन्न, व्यवसायाचे कौशल्य हे तुम्हाला इथं टाकायचं आहे. की तुम्हाला हो किंवा नाही करायचं आहे. शिलाई मशीनचं काम येते का, तर हो करायचं आहे. तर आता 5वं इथे कागदपत्र अपलोड करायचं आहे. यामध्ये आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा, फोटो, साईज 100 ते 200 KB आत असणे आवश्यक आहे. अर्ज सबमिट करायचा आहे. ॲप्लिकेशन ID तुमच्याकडे ठेवायचा आहे जेणेकरून स्टेटस तुम्हाला चेक करता येणार आहे. चुकीची जर माहिती दिली किंवा फोटो ब्लर जर केले, व्यवस्थित अपलोड केलेलं नाही तर तुम्हाला इथं या योजनेचा लाभ मिळणार नाही. नावामध्ये बदल असणे, त्याचप्रमाणे चुकीचा मोबाईल नंबर, ब्लर डॉक्युमेंट्स, अर्ज सबमिट केला तर तुम्हाला इथं तुमचा अर्ज रिजेक्ट देखील होऊ शकतो. तर आता यामध्ये विश्वकर्मा योजना आहे महिलांसाठी जे काही सुरू करण्यात आलेली आहे. 15,000ची टूल किट तुम्हाला इथं मिळणार आहे फॉर्म भरल्याच्या नंतर. त्याचप्रमाणे 500 रुपये पर डे प्रशिक्षण, 1 ते 2 लाखापर्यंत कर्ज देखील तुम्हाला इथं मिळणार आहे. आता स्थानिक जिल्हा पातळीवर योजना. तर काही प्रमाणामध्ये महिला व बालविकास, त्याचप्रमाणे नगर परिषद मोफत शिलाई मशीन वाटप कधी कधी इथं सुरू केले जाते. सर्व जिल्ह्यात एकाच वेळी नसते. अर्ज ग्रामपंचायत, महानगरपालिका यामध्ये घेतले जातो. तर बेस्ट आहे तुम्हाला 2च आहे यामध्ये. पहिले जे आहे विश्वकर्मा योजना मी सांगितलेली आहे आणि स्थानिक योजना. तर अशा 2 योजना आहे, बेस्ट आहे महिलांकरिता. तर लगेच अर्ज करा आणि शिलाई मशीन योजनेचा लाभ घ्या. काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.